प्लीज बाहेर निघायचंय, मैदान सोडायचंय. आजच्या दिवसामध्ये अंतिम फोर मध्ये पोहोचण्याकरता दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूने आपण पाहिला तर संघ वादळ स्फोट ब्राह्मणगाव, दुसऱ्या बाजूनं संजय 11 नागळे. इथून कुठला संघ सुपर फोर मध्ये पोहोचणार आहे हे देखील पाहायला मिळेल. चला घाई करायची. सध्या तरी आपण पाहिलं तर मग क्रिकेटचं भरपूर वेळ युवा टॅलेंटला मात्र लागलं गेलंय. आणि आज खऱ्या अर्थाने हे दोन संघ आपण पाहिले तर मग दोन्ही संघामध्ये युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल. बुलाती हे मगर जाने का नाही. परंतु मित्रांनो, मुलीने बोलवलं तर जाऊ नका, परंतु क्रिकेट खेळण्यासाठी कॉल आला ना तर मात्र लगेच जा. हो, पहिला बॉल तेज तरार होता, परंतु पंच सहमत आहेत की मग नाही हे देखील पाहणं योग्य. पंचांच्या मनामध्ये हलकासा डाऊट होता, परंतु तो देखील क्लिअर केला गेलाय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत. आई भवानी ब्राह्मणगाव या संघाला मी विनंती करतोय आयोजकांना संपर्क साधा. हो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा बाहेर, गोल षटकार 6. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल यात काही शंका नाहीये. संजय 11 नागळे विरुद्ध आपण पाहणार आहोत वादळ स्फोट ब्राह्मणगाव. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो ही शेवटची लढत. जो संघ जिंकेल तो सुपर फोर मध्ये पोहोचला जाईल. पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक राहुल, पकडला जाईल झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज आपण पाहिला तर मग प्रथमेशचा खेळ आउट. चेंडू फेकून झालेत. एकंदर आपण पाहिले तर 3-2 ओव्हरचा हा मॅच आपण पाहतोय. 6 तर आलेत. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर विकेट. सर्व काही पाहायला मिळालं या 3 चेंडू मध्ये. अगदी लढाई इथून आपण पाहिली तर मग खूप चांगली पाहायला मिळेल. तर दोन्ही संघामध्ये जबरदस्त गोलंदाज आणि जबरदस्त फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळालेत. चला घाई करायची. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केला जाईल. दिनेश पुढे आलेत, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा अति वेगाने पूर्ण केलीत. प्रज्वल म्हसेकर आणि यस म्हसेकरला आपण पाहतोय. 2 धावा इथून पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. ती पोहोचली जाते 8 या अंकांवरती. इथून अजून काही प्रयत्न करावे लागतील चांगल्या धावा घेण्याकरता. पुढील बॉल चंद्रकांतला आपण पाहतोय. हो, आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. षटकातील पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहतोय हो, सुंदर झेल मात्र पकडला गेलाय. आणखी एक महत्वाचा फलंदाज जाईल डगआउटच्या आशयाला. आउट. चला, पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 8 धावा. श्रीधर हंडवा आजच्या दिवसामध्ये खूप चर्चेमध्ये राहिलाय हा गोलंदाज. मॅन ऑफ द मॅच देखील घेतलीत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे.
अविनाश न्यू बॅटर. अखू टप्प्याची लेन समोरच्या दिशेनं परिपूर्ण करायची होती, परंतु पीक करण्यामध्ये अयशस्वी ठरलेत. आणखी एक फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. यश याच्यावरती जो विश्वास होता, विश्वास मात्र यशस्वी होताना दिसला नाही, निराश केलंय गेले. पहिल्याच बॉल वरती निश्चितच आपण पाहिला तर मग श्रीधर हंडवा यशला मात्र डगावटचा रस्ता दाखवतोय. अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत. मंजिल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदल लेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. अजून या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. न्यू बॅटर आपण पाहिला तर दीपेश पडवले नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. श्रीधर हंडवाची जबरदस्त गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. दीपेश पडवले पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. ओ दोन्ही क्षेत्ररक्षक पुढे आले होते, परंतु दोघांकडनं झाली आहे मिस्टेक. अति घाई संकटामध्ये नाही, आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हे 2 धावफलक पोचले गेले 10च्या घरामध्ये. इथून अजून आपण पाहिलं तर मग 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून मोठे स्ट्रोक खेळावे लागतील की मग सिंगल डबल वरती लक्ष फोकस केलं जाईल, हे देखील पाहणं योग्य. षटकातील पुढील बॉल. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि या ठिकाणी झेल मात्र पकडला गेला श्रीधर हंडवाच्या माध्यमातून. आणखी एक फलंदाज मात्र बाद होईल. दीपेश पडवले यांना जावं लागेल त्या गावच्या आशयाला. काय जबरदस्त खेळ मात्र पाहायला मिळतोय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मनोज घरत. अविनाशचा विचार केला तर अविनाश नंबर 4 या क्रमांकावरती आलाय, परंतु त्याला संधी मिळालेली नाहीये. एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे अविनाश, परंतु त्याला मात्र स्ट्राईक पासून थोडंसं लांब ठेवलं गेलंय. षटकातील पुढील बॉल. ओ बॅटची हलकीसी नरेश काम तमाम. आणखी एक फलंदाज बाद घेण्यामध्ये यशस्वी राहिले श्रीधर हंडवा. वाह काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स राहिलाय या शेवटच्या मॅच मध्ये देखील. आज संपूर्ण दिवसभरामध्ये श्रीधर हंडवाचा खेळ देखील खूप चांगला पाहायला मिळालाय, परंतु अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत. मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा, इतना तो है भरोसा खुद पर, इस बार बाजी जरूर मारूंगा. परंतु यावेळेस 2 चेंडू शिल्लक आहेत, चांगले प्रयत्न केले जातील का? बाजी मारण्यासाठी निश्चितच काहीतरी करावं लागेल. सध्या अकाउंट मध्ये बॅलन्स भरपूर कमी पाहायला मिळतोय. ओ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक सिंगल पूर्ण केली आहे. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? ओ हो 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 हो, कदाचित इथे मात्र अविनाशला राहायचं होतं. शेवटचा बॉल अजून एक शिल्लक होता. अविनाश मोठ्या फटक्यांकरता जाणला जायचा खेळाडू, परंतु यावेळेस स्ट्राईक पासून थोडासा लांब राहण्याचे प्रयत्न केले गेले. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळालेत 11 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है. इथून मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? हो, यावेळेस आपण पाहतोय खाली क्षेत्र आहे आणि त्या खाली क्षेत्रातून चेंडू आपण पाहिला तर अगदी निघून गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग योग्य वेळी या 4 धावा अगदी धाव फलकावरती ऍड केल्या गेल्यात. आणि या धाव फलकानं
स्कोर आपण पाहिला तर पोहोचला गेलाय 15 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 8च्या सरासरीनं 16 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागतील. चला घाई करायचे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहे. चला घाई करायची, 12 चेंडू जिंकण्याकरिता 16 धावांची
हाताळली आणि या ठिकाणी थोडस चुकीचं क्रिकेट पाहायला मिळालंय. पंच धावा किती असतील? 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्यात. आता मात्र धाव फलक पोचले गेले 9 अंकांवरती. चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्याकरता, सॉरी 3 चेंडू आहेत का? यस, 3 चेंडू जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7. हृदयाचे ठोके वाढवणारा हा क्षण. जो जीता वही सिकंदर, एक ट्रॉफी लेके जाएगा अपने गाव के अंदर. कोणता संघ ट्रॉफी इथून मात्र एक घेऊन जाणार आहे रविवारच्या दिवसामध्ये? सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा गरमागरमीचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. इथून 3 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. धकधक 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 मात्र वाढू लागली आहे आणि हलकीशी गुलाबी थंडी देखील लागली आहे. थंडीमध्ये निश्चितच हा गरम मुकाबला. चला मॅच पुन्हा एकदा चालू करायची आहे. 3 चेंडू 7. 3 चेंडू 7. 7 धावा 3 चेंडू. चला घाई करा. चला घाई करायची. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत. हो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील या ठिकाणी 2. आता मात्र 2 चेंडू 5 ची गरज. 2 चेंडू 5 धावा. चला घाई करा. बॉल पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाहीये. नशिबात असेल ते मिळेलच, परंतु प्रयत्न करणं सोडणार नाहीये. इथून मात्र चांगले प्रयत्न केले चंद्रकांत या खेळाडूने. 2 धावा तर आल्यात. आता मात्र 2 चेंडू जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच. हो, सुंदर स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालंय. खाली क्षेत्र आहे पूर्णपणे. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कदाचित 3री देखील येईल का? आणि या ठिकाणी काय घडलंय? जे घडलंय ते योग्य घडलंय. वादल स्फोट ब्राह्मणगाव संघासाठी 3 धावा इथून पूर्ण केल्यात. आता मात्र 1 चेंडू विजयाकरता 2 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच. म्हणूनच म्हटलं गेलंय, रात्र नाही स्वप्न बदलता, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते. इथून मात्र जी वेल आहे ना ती बदलली गेली. मोमेंटम थोडासा चेंज झालाय. आता मात्र 1 चेंडू जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. कोणता संघ अगदी रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल? ब्राह्मणगाव की मग नागले, नागले की मग ब्राह्मणगाव. 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. कलू द्या त्या वेडा आकाशाला, आज तुझी खरी अवकात. सुंदर चेंडू आहे समोरच्या दिशेनं, अगदी खाली क्षेत्र. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. आणि अशा प्रकारे वादल स्फोट ब्राह्मणगाव सुपर 4 मध्ये पोहोचतोय. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. आणि अखेरीस आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये पोहोचण्याचा कारनामा केलाय वादल स्फोट ब्राह्मणगाव या संघानं. हार्दिक संजय 11 नागले, निश्चितच तुमचं देखील कौतुक करावं असं वाटतं. 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता होती आणि निश्चितच थोडेसे प्रयत्न मात्र कमी पडले आणि त्याचाच फायदा उचलला गेला वादल स्फोट ब्राह्मणगाव या संघानं. चला लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. तो खेळाडू आहे मिस्टर चंद्रकांत मोरगा, ठरला या सामन्याचा सामनावीर.
अगदी संकटामध्ये नाव सापडली होती वादल स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघाची आणि त्या संकटामधून आपली नाव अगदी किनाऱ्याला सुखरूपरित्या पोहोचवले चंद्रकांत मोरघा या खेळाडूने.